आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला फटका। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी सरसकट ढकलली पुढे। अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही, न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, हे यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा। नागपूरच्या खंडपीठाने दिलेला आदेश निवडणुकीचा खेळखंडोबा। हे सरकार कोणत्या दिशेने काम करतंय, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात खिंडार, शेकडो शिवसैनिकांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश। मतमोजणी पुढे ढकलण्यावरून चर्चांना उधाण, त्यांना काहीतरी सेटिंग करायची असेल, शिवाय संशय घेण्यास वाव आहे। आमदार नितेश राणेंचा भाजपा आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल। भाजपाकडून आता काडीचीही किंमत मिळत नाहीये। नाव न घेता उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। नंबर 1 ला महत्त्व असतं असं भाजपावाले म्हणतात। उद्धव ठाकरेंची कोपरखळी। सिंधुदुर्गात शिंदेंच्या सेनेकडून पैसे वाटप, पैशांची बॅग एकनाथ शिंदेंनीच आणल्याचा वैभव नाईकांचा गंभीर आरोप। मालवणात भाजपच्या थैल्यांना बॅगेने प्रत्युत्तर, पैशांच्या बॅगा प्रकरणावरून राऊतांचं ट्विट चर्चेत। शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही, सिंधुदुर्गातील बॅग प्रकरणावरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब, गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी। बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट, आमदार संजय गायकवाडांच्या मुलानं मतदाराला पळवून लावलं। कुणाल गायकवाडचा बोगस मतदानावर। बुलढाण्याच्या खामगावमध्ये पैसे वाटपाचा प्रकार, 50,000ची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा देखील आरोप, मात्र मतदान कर्मचाऱ्यांकडून आक्षेप नोंदवला नाही। महाडमध्ये तटकरेंविरोधात गोंगावले संघर्ष पेटला। शिवसेना राष्ट्रवादीत राडा, राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड। सिल्लोडमध्ये मतदान प्रतिनिधीचा केंद्रात जाण्यावरून वाद, भाजपा शिवसेना उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक। साताऱ्याच्या म्हसबळमध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते भिडले, भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन, ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा करत केली आरती। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार। राज्यात काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड, भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मतदार ताटकळले। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी, आमदार रोहित पवारांचा भाजपावर घणाघात। राज्यात रामी हॉटेल ग्रुपच्या 30हून अधिक ठिकाणी छापेमारी, इन्कम टॅक्स विभागाची मोठी कारवाई। अहिल्यानगरच्या बांबू गल्लीत भीषण आग, आगीत दुकानं जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। गौतम गंभीर आणि आगरकर तसंच रोहित आणि विराट यांच्यातील मतभेद आले समोर। बीसीसीआय करणार मध्यस्थी, टीम इंडियामध्ये सारं काही अलबेद नसल्याचं समोर। टी20 मालिकेसाठी शुभमन गिलची तयारी सुरू, एनसीए मध्ये गिलच्या तंदुरुस्तीचं मूल्यांकन सुरू।